शेतकऱ्याच्या घरात घडलेली चोरी आणि त्यामागोमाग आलेला मृत्यू, हातगावात चोरट्यांनी उधळलेले धुमाकूळ आता पोलिसांना थेट आव्हान देताना दिसत आहेत। 65 ग्राम सोनं, लाखो रुपयांची रोकड आणि एका कुटुंबाचा आधार, सगळं काही एका रात्रीत संपलंय। या धक्कादायक घटनेनं संपूर्ण मूर्तिजापूर तालुका हादरलाय। पण खरा प्रश्न एकच, चोरटे दररोज पोलिसांच्या नाकाखाली नाचतायत आणि प्रशासन अजूनही विचार करतंय। दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी। पाहूयात। मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव या ठिकाणी सायंकाळी 6:30 ते 7 वाजल्याच्या दरम्यान जबर चोरी झाल्याची घटना घडली आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं, शहर पोलिसांना जणू एका प्रकारे चोरट्यांनी आव्हानच देत आहेत की काय, हा एक गांभीर्यजनक बाब या ठिकाणी समोर येत आहे। घटनास्थळी जर बघितलं तर चोरट्यांनी लाखो रुपयांचे रोकड असेल किंवा 65 ग्राम सोनं इथून घेऊन पोबारा झालेले आहेत। मात्र या चोरीच्या मागे नेमकं काय दडलेलं आहे, हे शहर पोलीस स्टेशनला पकडण्यामध्ये यश प्राप्त होतं का, याकडे सर्वांचे लक्ष लागले जरी असले तरी अकोल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून स्थानिक विशेष शाखा पथकाचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज रोजी उद्याची श्रीरामनवमीच्या अनुषंगाने आम्ही मूर्तिजापूर साईडला व्हिजिट दिलेली आहे आणि सुरुवातीपासून एंड पर्यंत रूट बघितलेला आहे। तर सर्वांनी शांततेत मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं। तसेच कालवरी जे घटना घडली HBTची, याचे डिटेक्शन बद्दल HDP साहेबांनी आदेशित केलेला आहे आणि ते लवकर उघड होईल असं आमचं मत आहे। कॅमेरामन अमिय आगेकर सह मी प्रतीक कुरेकर, भारत 24 तास, मूर्तिजापूर, अकोला।